नमस्कार मित्रांनो, आपण आज व्यवसायाच्या शोधामध्ये पुणे येथे आलेलो आहोत। श्री रुक्मिणी महिला गृह उद्योग आणि या ठिकाणी या दोन ताईंनी आपला व्यवसाय चालू केलेला आहे। तर नमस्कार ताई। नमस्कार। सर्वांना आपला परिचय सांगा। नमस्कार, श्री रुक्मिणी महिला गृह उद्योग मध्ये आपलं स्वागत आहे। मी अर्चना किशोर कामठे। मी सीमा तुषार कामठे। आम्ही दोघी जावा आता महिला म्हणल्यानंतर महिलांसमोर असा प्रश्न असतो की आपण घरी बसल्या बसल्या कोणता व्यवसाय करावा, आपल्या घरचे काम वगैरे बघून। तुम्हाला कसं काय सुचलं व्यवसाय चालू करावा? असं म्हणजे काहीतरी करायचं होतं मनात, जरा वेळ मिळत होता, मुलं मोठी झालीत म्हणून। जॉईंट फॅमिलीच आहे आमची। तुम्ही कुठे कुठे माल सप्लाय करता, सेल करता? व्हॉट्सअप द्वारेच रिसेलर्स झालेले आहेत, ब्रँडिंग करतात आपलं ते। सिटी मध्ये पण जातो, होलसेल न घेतात, बल्क न पण माल घेणारे आहेत कस्टमर, मग त्यांच्याकडे आपला सेल होतो। अजूनही कोणाला हवा असेल आपल्याकडनं रिसेल साठी किंवा आपलं ब्रँडिंग करत असतील तर त्यांना आम्ही नक्की सपोर्ट करू। आता सध्या तुमची ह्या व्यवसायातून महिन्याला किती कमाई होते? 30-35 हजार होतात खर्च वगैरे जाऊन। ऑर्डर्स वगैरे कशा प्रकारचे? ऑर्डर्स आहेत ना आमच्या, पेंडिंग असतात ऑर्डर, थांबावं लागते ऑर्डर वाल्यांना, असं होते। तुम्ही अगोदर मार्केट सर्वे वगैरे केला होता का? हा, म्हणजे असा मार्केट सर्वे नाही, पण आपल्याला जे माहितीये की हा बाबा आपल्या एरियामध्ये काय नाहीये ह्याचा विचार केला होता। म्हणजे हे प्रोडक्शन आपल्या इथं नाहीच आहे, हे आम्हाला माहितीच नव्हतं। म्हणजे अगदी आता आम्ही गावकरीच आहे म्हटल्यावरती इथं काय आहे हे तर नक्कीच माहिती असतं। आणि पुण्यामध्ये 3-4च मशीन आहेत। हो, अजून उलट वाढल्या ना तरी काय हरकत नाहीये। आणि कसं आहे, व्यवसायात कॉम्पिटिशन असल्याशिवाय पण मजा नसते असं आहे। मशीनचं अगदी 100 kg पण ते वन डे मध्ये होऊ शकतं। आम्हीच पार्ट टाइम करतोय थोडक्यात। म्हणजे आता तुमच्याकडे ऑर्डर जास्त आहेत पण सध्या प्रोडक्शन कमी, वेळ तेवढा भेटत नाही। मी सीमा कामठे। आता आपल्याला फॅक्टरी आउटलेटची माहिती करून देते। म्हणजे हे किती बाय कितीची जागा आहे सध्या? साधारण 10 बाय 10 कस्टमर स्वतःहून तुमच्याकडे हो येतात, आणि कस्टमर जेव्हा रिपीट होतो तेव्हा समजायचं की आपली टेस्ट चांगली आहे। तर आता आपण हे स्विच चालू करूया। आता मशीन चालू झाली, याच्यामध्ये आपण पुढे घ्या। म्हणजे हे कच्चा माल टाकायचा आहे? हो, कच्चा माल याच्यामध्ये टाकायचा। म्हणजे हे कशाचं रॉ मटेरियल आहे? हे खिच्च्याचं आहे। हा आपल्याला शिजवून घ्यावं लागतं हे पीठ, वाफेवरती शिजवून घ्यायचं व्यवस्थित। आणि आपल्याला वाटलं की बाबा हे अजून एकदा खिच्च्याचं काय डबल टिबल काढण्याची गरज नसते, उडदाची काढावी लागते, मग याला आपण परत टाकायचं। खिच्चा म्हणजे तांदळाचं असतं। हो, थांबा, आपण हे 1-2 वेळा काढून घ्यायचं याच्यामधनं। इथं काही करून चालत नाही। थोडंसं केअर, म्हणजे सावकाशच काढावं लागतं। अगदी आपलं हाताला जपून, बाकी काही नाही। 2 वेळा काढलेलं आता हे ठीक आहे। हे अशा पद्धतीने रोल आपला तयार होतो। तो इकडे पुढे घ्यायचा आणि इथं आपण थोडस तेल आणि थोडस पीठ आपण वापरून की आपला पिठाचा रोल त्याला चिकटला नाही। पापड आपल्याला लूज किंवा म्हणजे जाड किंवा पातळ हवे असतील तर इथं नट आहेत, ते आपण सेल करायचे। तशा पद्धतीने आता ती पट्टी येणार, त्या शीटवर असे पापड आपले मस्त येतात बघा। म्हणजे पूर्णपणे हायजीन मेंटेन होत आहे। हो, इथे सगळ्या प्रकारचे पापड होतात। उडीद पापड, मूग पापड, लसूण मिरची पापड, उपवासाचे पापड, खिच्चे पापड, अगदी तुम्हाला म्हणजे लाटून जो प्रकार करता येईल तो सगळा प्रकार याच्यामध्ये होतो। भाकरी, पाणीपुरी, सध्या तर आमचे पापडाचे सगळे प्रोडक्शन आहेत आणि त्या प्रोडक्शनला पण खूप छान मागणी आहे। म्हणजे पापड किती आकाराचा पाहिजे त्यावरती पण ह्या डाळ आहेत ना आपल्या, चेंज करता येते? हो, मसाला पापडची वेगळी असती, पाणीपुरीची असती, समोसा पट्टी, म्हणजे भरपूर त्यात खूप व्हरायटी आहेत। ज्यावेळी मशीन स्टार्ट होते तिथून आणि मला पापड वाळवण्यासाठी जर थोडा वेळ हवाय तर मी डायरेक्टली इथून मशीन बंद करू शकते आणि हे असं शीट घेऊन मी समजा तिकडून येते आणि मला गडबड होतीये तर मी इथून स्टॉप करून ही शीट स्टॉप करते। हा, मला त्यामुळं त्यांना न सांगता सुद्धा मला माझ्या पद्धतीने जेवढा वेळ हवाय तेवढा मी घेऊन पुन्हा बटन, आता परत मला चालू करायचे तर ते बटन त्यांनी तिकडनं चालू केलं पाहिजे तरच हे ऑपरेट होणार। हा, म्हणजे आम्ही एकमेकींशी न बोलता सुद्धा आम्ही व्यवस्थित कोऑर्डिनेट करू शकतो आपापल्या स्पीडला। हा, इथं जर असा पापड चिकटला, इथे पापड असे चिकटतात काही वेळी, मग याला थोडस तेलाचं बोट लावायचं, मग नंतरच्या वेळी ते बरोबर बाजूला सुटून जातात। म्हणजे ह्याच्यामध्ये काही वेस्टेज काय जात नाही? काही नाही, हे आपण पुन्हा घेतोय आणि हे परत तिकडे लावतोय, त्याला परत आपल्याला ह्याच्यात भांड्यात पण घालायची गरज नाही, हे वेस्टेज असंच परत जात। साईडचे कॉर्नर सगळे कट झालेले दिसत आहेत ना, ते पुन्हा आपण मटेरियल म्हणून पुन्हा वापरतोय।
पुन्हा वापरता येतं. हा, हे रॉ मटेरियल म्हणून आम्ही पुन्हा युज करतोय. त्यामुळे पीठ एवढं सुद्धा वाया जात नाहीये. ते पुन्हा रिसायकल होत पूर्ण पीठ आपल्याला वापरता येतं. आणि मशीनचा आवाज पण बघा किती शांत आहे, अजिबात असा गोंगट कर्कश अजिबात नाहीये. मॅन्युफॅक्चरिंग पण बघा किती पापड सेम. होऊ शकतो. किचन थोडंसं मोठं हवंय, बाकी काय नाही. घरात पण बसू शकता, एखाद्या रूम मध्ये पण. 2 लेडीज ह्या असाव्यात, एक जण तिकडून टाकताना आणि एक जण काढताना. दोघी जरी असल्या तरी खूप झालं. आता हे सगळे जे काही आहे मटेरियल उरलेलं आहे, तर आता आम्ही हे पुन्हा वापरतोय बघा. हे बघा इथे घ्यायचं. आता हे पुन्हा मला मशीन मध्ये पण नाही, फक्त इथे रोलीच्या जिथे टाकतोय तिथे टाकलं तरी पुन्हा लावून द्यायचं आणि मशीन चालू करायची, ते जाते. आणि इथं असा कागद लावायचा आहे. हा, हे बघा. किती दिवस झाले ही मशीन घेतलेली? 3 वर्ष झाले आम्ही मशीन घेतली. आणि कुठून घेतली ही मशीन? नाशिक वरून, केपी प्रोडक्शन. ह्या मशीन साठी किती खर्च आला? 2 लाख रुपयाची मशीन आहे. ती व्यवस्थित छान मशीन आणली, काही त्याला कुठं डॅमेज नाही, काय नाही, सगळं व्यवस्थित आलं. मशीन मेड मध्ये म्हणजे आपला रुक्मिणीचाच मसाला आम्ही वापरतो. हा, आमचा स्वतःच आहे. त्यामुळे त्याची टेस्टची गॅरंटी आम्ही देऊ शकतो. म्हणजे आम्हाला गॅरंटी आहेच. आणि एकदा कस्टमर आलं की ते आमच्याकडे येतच, म्हणजे परत रिपीट होतं. अशा प्रकारची मशीन घेऊन तुम्हाला व्यवसाय चालू करण्यासाठी किती खर्च आला आतापर्यंत? 2 लाखाची मशीन आहे. आणि शेड म्हणजे आम्हाला आधीच होतं आमचं गाडीसाठी केलेलं. अगदी फक्त दरवाजा आम्ही इथे बसवला. त्याच्यामुळे त्याचा काही खर्च नाही. जेव्हा हे ड्रायर घेऊ तेव्हा आम्हाला शेड मोठं करावं लागेल. आता सध्या महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा महिला आहेत, त्यांना घरी बसल्या बसल्या काहीतरी स्वतःचा एक उद्योग चालू करायचा आहे. बचत गटातून पण तुम्ही टाकू शकता मशीन वगैरे, त्यात पण तुम्हाला होऊ शकतं. म्हणजे कसं आहे, एकाने करणं आणि सगळ्यांनी एकत्र करून, एकत्र येऊन करणं, त्यात खूप फरक असतो. म्हणजे एकतर म्हणजे सगळ्यांना एकत्र करायचं म्हटल्यावर तिथं डोकं पण लावायला लागतं, अगदी ते पण असतं. आणि मदतही खूप असते. आता आमचं कसं, आम्हाला फॅमिलीचीच खूप मदत होती. पूर्ण फॅमिली आमची याच्यात, आम्हाला प्रत्येक जण काही ना काही करतो. त्याच्यामुळं असं खूप ताण येत नाही त्याचा. दिवाळीच्या सीझन मध्ये आपले दिवाळी फराळ वगैरे सगळं असतं. तर ते म्हणजे एक एक गोष्ट हळूहळू. आणि मशीन पण सोबतीला चालूच होती. 3-4 तास किंवा कधी थोडस प्रोडक्शन असेल तर 2 तास अशा प्रमाणात करत होतो सगळं. ह्या मशीन पासून पापडाबरोबरच अजून दुसरे कोणते? समोसा पट्टी होती याच्यामध्ये. म्हणजे त्याचे ते डाळ वेगळे असतात. समोसा पट्टी. तुम्हाला मसाला पापड हॉटेलिंगसाठी हवा असेल, तुमच्याकडे जर तुम्ही आधी लाटून बिझनेस करत असाल आणि तुमचा मसाला पापड जात असेल, तर तुम्ही ते मोठी डाळ वापरून, ही डाळ असते मग याच्यात मोठी डाळ येते मसाला पापड. आणि समोस्यासाठी छोट्या डाळी. समोस्यासाठी पट्टी असते आयताकृती, ती येते. आणि पाणीपुरीच्या डाळी असतात. मग यांनी आपण डॉलर पापड पण बनवू. डॉलर पापड जे की लग्नामध्ये वगैरे जातात, ते पण आचारी लोक ते घेतात. तसं म्हणजे मल्टीपर्पज मशीन आहे. हो, मल्टीपर्पज. मग तेच ना, सिजनेबल पण तुम्ही करू शकता. ज्यावेळी तुमचं नाही बाबा पापड आता उन्हाळ्यात बंद आहे, पावसाळ्यामध्ये बंद आहे, तर तुम्ही कुठून चपातीची ऑर्डर घेऊ शकता, तुम्ही भाकरीची ऑर्डर शकता, काही करू शकता. म्हणजे असं नाही की तुमची मशीन तुम्हाला अशी ठेवूनच द्यावी लागेल, असं नाही. तर तुमच्यातली क्रिएटिव्हिटी आहे, तुम्ही कशासाठी वापरू शकता. त्यात भरपूर आपल्याला फंक्शन्स आहेत, मग ते आपण वापरू शकतो. जर तुम्हाला मोठ्या बेसवर करायचा असेल बिझनेस अगदी, तर तुम्ही व्यवसाय सुद्धा मोठा होऊ शकतो. आणि अजून 15-20 लोक सुद्धा काम करू शकतील आरामात ह्या मशीनवर. हो, नक्कीच. प्रोडक्शन करण्यापासून पॅकिंग करेपर्यंत 15 लोक सुद्धा सहज काम करू शकतात त्याच्यावरती. आणि हे पापड वाळल्यानंतर तुम्ही घरीच पॅकिंग करता? हो, घरीच सगळं घरीच. आपलं नैसर्गिक पद्धतीनेच वाळवतोय आम्ही, ड्रायर वापरतो. त्यामुळं ते ड्रायर वापरला की अगदी सपाट मस्त पापड आहे, प्लेन. पॅकिंगचे आपले खर्च वाचणार. पॅकिंगला जे तुमचं पॅकेजिंग जाणार आहे ते थोडं कमी होणार. अगदी मोठ्या बल्क मध्ये आपल्याला मोठा 1/2 किलो मोठा पुडाला, मग जेव्हा तुम्ही ड्रायर वापर त्यावेळेस ते एकावर एक पापड बसणार, त्याला जागा कमी लागणार. म्हणजे तो तुमचा खर्च. उडीद पापडासाठी छोटेच पॅकेट लागतात, पण हे आपण खिच्चे उपवासाचे पापड जे करतो त्याच्यासाठी मोठे बॅग लागतात. आणि ते ड्रायर मध्ये वाळून निघले तर म्हणजे छोटं पॅकेट लागतं. जर जेंट्स जर बिझनेस म्हणून याच्याकडे बघत असेल ना, तर त्यांनी विथ ड्रायर घेतला पाहिजे, असं माझं सजेशन आहे.
जेंट्ससाठी. हो म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्हाला व्यवसाय करायचा आहे. जेंट्स सुद्धा हे करू शकतात, असं काही नाही की भरपूर अशा आहेत. हो म्हणजे gents पण करणारे फॅक्टरी पण. प्रमाणे तुम्ही वर्कर ठेवून हा. व्यवस्थित करू शकता. तर मग तुम्ही ते मोठ्या ह्याच्यात करायचं असेल तर ड्रायर घ्या आणि चालू करा, कुठंच थांबणे नाही. नमस्कार, माझं नाव गीता साका. मी 1 महिना झाला या ताईंबरोबर काम करतेय आणि हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं, पण इथं आल्यानंतर या दोघींनी मला एवढं छान सांभाळून घेतलं आणि ह्यांच्याकडे आल्यानंतर मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग टू मार्केटिंग हे सगळ्या स्किल्स कशा आपण डेव्हलप करू शकतो एकटी लेडीज, हे सगळं मी ह्यांच्याकडनं. आणि खरं सांगायचं तर मी या दोघींना गुरुस्थानी ठेवून हे बिझनेस, कारण कसं असतं एकमेकांना मोटिवेट केल्यावरच आपण पुढे जातो. आणि कसं आहे त्या फॅमिलीला सांभाळत करतायत, हिरकणीसारखं आज करून दाखवतायत आणि इतरांनाही शिकवतायत, तयार करतायत. तर माझ्या मते असं प्रत्येकाने दुसऱ्यासाठी एक रोल मॉडेल असणं खूप गरजेचं आहे. माझ्यासाठी या दोघी तशाच आहेत आणि खरंच या बिझनेस वुमन म्हणून मी मला जसं या मिळाल्या आणि मी माझी सुरुवात करू शकले, तसं तुम्ही ग्रोथ करा आणि तुम्ही पुढे जा अशी शुभेच्छा मी तुम्हाला देते. पुरुषांनी कमवणं आणि दोघांनी संसाराची चाक दोन्ही पळायला लागल्यानंतर संसारात जोरात पळायला लागतो, तसं महिलांनी घर सांभाळत या सगळ्या गोष्टी करत कारण पूर्वी आपली आजी लोक वगैरे करतच होत्या, फक्त ते सगळ्या हाताने करत होते. आता मशिनरी वगैरे या सगळ्या शिका या सगळ्या गोष्टी आणि स्वतःचे बिझनेसेस चालू करा. जी मशीन आहे केप्रिसची, हे घेऊन हे सगळे प्रोडक्ट्स एवढे सुंदर बनतात, त्याची टेस्टही आणि त्याची म्हणजे तुम्ही म्हटलं तर आकार एका आकारामध्ये आणि त्याची मॅन्युफॅक्चरिंगची जी पद्धत सॉफ्टली, म्हणजे किचकट प्रकार नाहीये. पीठ बनलं, रोली ठेवली, तिकडून पापड आले, इकडे वाळले, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने केप्रिसनी सगळ्या लेडीजची जी धावपळ आहे ती सगळी सॉफ्ट एकदम. की बाबा 2-3 तास ते आवाजाचा खूप प्रचंड त्रास होतोय, काही नाही, आवाज हा शून्यमध्येच आहे. त्यामुळं खूप छान, म्हणजे आपण शांतपणे स्टेप्सनी जातो. पीठ झालं, रोली टाकली, पापड आले, सुकले की लगेच पॅकिंगला घेतले. म्हणजे सिस्टीमनी आपण ह्या मशीननी खूप छान पद्धतीने आपल्याला कॉपरेट करत कसं पुढे जायचं मशीन आपल्याला शिकवते. आपल्याला अशा पापडांचं ट्रेनिंग वगैरे हवं असेल तर आपण रुक्मिणी महिला गृहोद्योग मध्ये नक्कीच देऊ. आणि तुम्हाला होलसेलने पापड विक्रीसाठी हवे असतील किंवा रिटेलसाठी म्हणजे घरगुती खाण्यासाठी जरी हवे असतील तरी आपण देऊ शकतो. श्री रुक्मिणी महिला गृहोद्योगचं आउटलेट तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कात्रज कोंढवा रोड आहे तिकडनं उजवीकडे वळायचं, तिकडनं येताना कात्रजकडने, आणि श्रीराम चौक लागेल, कामटे पाटील नगर, त्याच्याही पुढे थोडंसं यायचं. इनामदार नगर तुम्हाला उजव्या हाताला लागेल, त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला वळायचंय. तुम्हाला लगेच आपला आउटलेट दिसेल. आणि असंही तुम्हाला मिळालं नाही तरी तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता.